हा दिल्लीच्या तख्तावर राज्य करणारा हा औरंगजेब बादशहा हे स्वराज्य घशामध्ये गिळंकृत करण्यासाठी दक्षिणेकडे येतोय आणि माझ्या राजाला बंदिस्त करण्याचं, हे स्वराज्य आपल्या घशामध्ये उतरवण्याचं मनाशी खुणगाट बांधून आलेला आहे. परंतु या मातीचं वैशिष्ट्य आहे, कारण ही देवभूमी आहे, ही संतभूमी आहे, वीरांची आहे, शूरांची आहे, रणरागिणीची भूमी आहे. कारण इथल्या माता मावल्यांची ताकद साधी नाही, कारण हम भारत की नारी है, फूल नाही चिनगारी है. या देशातली नारी सुद्धा ती फुलासारखी आहे, परंतु वेळ प्रसंगी ती चिनगारी होते, वेळ प्रसंगी ती आकाशातल्या विजेसारखी कडाडते. इथलं या मातीचं वैशिष्ट्य आहे. आणि या मातीमध्ये असलेली मराठी माणसं, ही 18 पगड जातीची मराठी माणसं, ही तेवढीच रणांगणामध्ये रणांगण गाजवणारी होती. कारण मराठे एकत्र येती एक दिल्लीचे चालथे घालू शक्ती क्षणार्धे. एवढी ताकद या मराठ्यांमध्ये होती, आहे, उद्याही असणार आहे. कारण का तर आमच्या मातीचा इतिहास आहे, या मराठी मातीचा इतिहास आहे, मराठा माणसाचा इतिहास आहे. मॉडेल पण वाकणार नाही. कारण आम्हाला पुराणामध्ये प्रभू रामचंद्राच्या चरित्रामध्ये एक सुंदर असं वाक्य आहे जे आमच्यावर संस्कार टाकताय. काय? प्राण जाय पर वचन न जाय. प्राण गेला तरी चालेल पण वचन जाणार नाही. ही इथल्या मातीचं वैशिष्ट्य आहे. आणि हे स्वराज्य गिळंकृत करण्यासाठी आलेला हा औरंगजेब बादशहा आता स्वराज्य क्षणामध्ये गिळंकृत करतो की काय म्हणून लाखोची फौज घेऊन आला. पण त्याला माहित होतं हे मराठे साधे नाही आहे, यांचं स्वराज्य हे डोंगर दर्या खोऱ्यामध्ये दडलेलं आहे. आणि आपल्या तर अश्वांना, आपल्या हत्तींना, आपल्या पायदळांना, आपल्या सैन्यांना डोंगर दर्या तर ज्ञात नाही आहे. मग कुठंतरी आपल्याला आता पाठीमागनं वार करावा लागेल. कारण एखादा योद्धा जर समोरासमोर पराभूत होत नसेल तर त्याला पाठीमागनं वार केला जातो आणि त्याला कोणीही करून त्याला रणांगणामध्ये काबीज केल्या जातं. आणि तीच नामी युक्ती क्रूर गिधाडानं, या सैतानानं, या क्रूर दुष्ट औरंग्यानं आखलेली आहे. आणि त्यानं इथल्या एका नामी संधीचा फायदा घेतला. कारण थोरलं धनी हिंदवी दौलतीचा श्रीमंत राजा छत्रपती शिवबाराजांनी जेव्हा हिंदवी दौलत उभी केली, स्वराज्य उभं केलं, हे करत असताना माझ्या राजांनी या स्वराज्यातील वतनं नष्ट केली. परंतु ज्यांना वतनाची आस जडली होती अशी लोक मात्र जोपर्यंत छत्रपती शिवबाराजे होते तोपर्यंत यांनी एखाद्या बिळामध्ये खुपसलेल्या उंदरासारखं बिळाच्या बाहेर तोंड सुद्धा काढलं नाही. पण राजा काळाच्या पडद्याआड गेल्याच्या नंतर आता मात्र ही वतनदार लोकांना वतनदारी हवी होती. आणि याच वतनदारांनी छत्रपती शंभूराजांच्या विरोधामध्ये कट कारस्थानाला सुरुवात केली. एवढंच नव्हे, छत्रपती शिवरायांच्या स्वराज्यामध्ये असलेलं अष्टप्रधान मंडळ आणि या अष्टप्रधान मंडळातील बहुतेक असलेले मंत्री सुद्धा शंभूराजांच्या विरोधामध्ये कटकारस्थान करत होती. कारण याच लोकांनी पन्हाळ्यावर छत्रपती शिवाजीराजांच्या निधनानंतर माझ्या शंभूराजाला कैद करण्यासाठी याच अष्टप्रधान मंडळातील काही कारभाऱ्यांनी माझ्या राजाला बंदिस्त करण्याचा प्रयत्न केला. आणि ही वार्ता दिल्लीच्या तख्तावर असलेल्या औरंगजेबाला ज्ञात होती. आणि म्हणून इथल्या नाराज लोकांना, इथल्या निराश लोकांना, इथल्या फितूर लोकांना कुठेतरी एकत्र आणायचंय. आणि त्याने आपल्या गुप्तहेरा करवी या असलेल्या वतनदारांना, ज्यांना वतनाची आस लागली आहे, अशा लोकांना एकत्र आणण्याचं काम केलं. आणि आपल्याच फंद फितुरांनी आता औरंगजेब बादशहाला सहाय्य होण्याचं ठरवलं. कारण अरे कसे झाले मर्द मराठे युवानाचे भक्त, अरे मराठ्यांच्याच तलवारीवर मराठ्यांचे रक्त. आता मात्र मराठे मराठ्यावरच तुटून पडत होते. कारण भीती शत्रूची नव्हती, त्याहीपेक्षा भीती आता घरभेदी लोकांची होती. या न्यायानं या फंद फितुरांना हाताशी धरलं आणि माझ्या राजाला संगमेश्वरी सरदेसाईच्या वाड्यामध्ये माघवद्य सप्तमीला छत्रपती शंभूराजे भोसले यांना या फितुरांकरवी माझा राजा कैद झाला. छत्रपती शिवाजीराजांच्या निधनानंतर तब्बल 9 वर्ष
ना दिवस बघितला, ना रात्र बघितली, ना आवाज बघितली, ना पौर्णिमा बघितली, ना पाऊस बघितला, ना ऊन बघितला, ना वारा बघितला, ना विजा बघितल्या. आणि रणरणत्या उन्हामध्ये, कडकडत्या विजेंच्या प्रहारामध्ये माझा शंभू राजा बापाचं स्वप्न जे अपुरं राहिलेलं आहे, हे स्वप्न पूर्णत्वाकडे कसं नेल्या जाईल याचा प्रयत्न करत होता. पण इथल्याच काही फंद फितुरांनी, इथल्याच काही मनुवाद्या कर्मठ लोकांनी माझ्या राजाचं चरित्र हनन करण्याचा प्रयत्न केला. त्यामध्ये माझा राजा रंगेल आहे, माझा राजा रगेल आहे, माझा राजा फितूर आहे, माझा राजा श्रीलंपट आहे, माझा राजा व्यसनी आहे. अशा प्रकारे आपल्या लेखणी रंगवण्याचं काम या गिधाडांनी केलं. आणि माझ्या राजाचा गंगेच्या पाण्या एवढं पवित्र असलेलं जीवनचरित्र हे हनन करण्याचा प्रयत्न केला. आणि भावांनो, इथेच स्वराज्याला दृष्ट लागली आणि राजा बंदिस्त झाला. राजाला बंदिस्त केल्याच्या नंतर राजाच्या अंगावर असलेला पोशाख, भरभरी असलेलं राजेश वस्त्र फाडण्यात आलं. राजाच्या अंगावर असलेली मा जगदंबेची कवड्याची माळा ओरबडण्यात आली. माझ्या राजाच्या डोईवर असलेला जिरेटोप त्या ठिकाणी पाडण्यात आला. माझ्या राजाला अनवाणी पायानं चालवलं जात होतं. राजाच्या अंगावर विदूषकी पेहराव चढवला होता आणि डोक्यावर लाकडी टोपी चढवली. अरे, जेव्हा हिंदवी दौलतीचं स्वराज्य उभं राहिलं, थोरल्या धण्याचा राज्याभिषेक होत होता, तेव्हा या स्वराज्याचा पहिला राजपुत्र म्हणून बहुमान कोणी मिळवला असेल तर तो या शंभूराजे भोसले यांनी मिळवला. आणि या स्वराज्याचा पहिला राजपुत्र, या स्वराज्याचा दुसरा छत्रपती धाकलं धणी आता औरंग्याच्या कैदेमध्ये बंदिस्त आहे. अंगावर कासरे पडले, अंगावर दोर पडले, दोराने कच्च बांधल्या गेलं, साखळदंडाने त्या ठिकाणी राजाला वेढल्या गेलं. राजा शृंखलेमध्ये बंदिस्त केला गेला. ज्याने 9 वर्षामध्ये एकही लढाई हरला नाही, पराभूत झाला नाही, असा राजा माघ वद्य सप्तमीला म्हणजे 1 फेब्रुवारीला माझा राजा गिरफ्तार केला गेला, बंदिस्त केला गेला. भावांनो, राजाला बंदिस्त केल्याच्या नंतर राजा पुढे काही मसुदा ठेवला गेला, काही शर्ती ठेवल्या गेल्या. आपल्याला जर जीवदान हवं असेल तर आपण आमच्या शर्ती मान्य कराव्यात. अरे, तू तुझ्या शर्तीवरती माझ्या शंभू राजांनी औरंगजेबाने दिलेल्या असलेल्या ह्या मसुद्याला लात मारली, धुडकावून दिला. कारण माझा राजा एक वचनी होता. अरे, छत्रपती शिवबा राजांची आणि छत्रपती शंभू राजांची असलेल्या जेजुरी किल्ल्यावरती जी पहिली भेट झाली, पन्हाळ्याच्या पायथ्याशी असताना एक भेट झाली आणि तिथे पिता पुत्रांचा संवाद होता की शंभू बाळा, हे स्वराज्याचं राखण तुम्हाला करायचं आहे. आता आमचं पिकलं पान, चहू बाजूंनी शत्रूंनी आम्हाला विळखा टाकण्याचं काम केलंय. आणि वयाच्या 16व्या वर्षापासनं स्वराज्याचं तोरण जिथनं उभं केलंय, तिथनं आज तागायत स्वराज्यासाठी 1 नव्हे 300 350 गडकोट उभे केले. आता हे तुम्हाला सांभाळायचंय, तुम्हाला जपायचंय. आणि या स्वराज्याला कुणाची दृष्ट होऊ देऊ नका. शंभू बाळा हा शब्द आहे तुम्हाला. अरे, या माझ्या छत्रपती शंभू राजांनी आपल्या बापाला वचन दिलं, आबासाहेब, जोपर्यंत या संभाजीचा शेवटचा श्वास आहे तोपर्यंत या स्वराज्याला कुणाचीही दृष्ट लागू देणार नाही. असे शब्द आपल्या बापाला देणारा कोण असेल तर तो छत्रपती शंभू राजा भोसला. आणि कशा शर्ती मान्य करणार? नाही मान्य केल्या. राजाला शर्ती मान्य करत नाही आहे हे बघितल्याच्या नंतर आता फरमान निघालं, शंभू राजांची गावातनं उंटावर बसून धिंड काढवण्यात यावी. माझ्या राजाला उंटावर बसवल्या गेलं. माझ्या राजाची गाव गल्लीतनं चौकातनं धिंड काढल्या जात होती. ज्या राजाच्या अंगावरती पहिला राजपुत्र म्हणून जेव्हा सन्मान होत होता, तेव्हा अंगावरती सुवर्णाच्या असलेल्या राशीची उधळण होत होती. तोच शंभू राजा, स्वराज्याचा पहिला राजपुत्र, स्वराज्याचं दुसरं धाकलं धनी, आज कैदेमध्ये असून त्याची धिंड निघालेली आहे. एवढ्यावर हा क्रूर सैतान थांबला नाही, हा क्रूर औरंग्या थांबला नाही, हा गिधाड थांबला नाही. या दुष्ट औरंग्यानं परत फरमान काढलं. आणि परत फरमान काय असेल, 10-15 दिवस उलटून गेले होते. माझ्या राजाला धर्मवीर गडावरनं आता परत बाजूला उतरवण्यात आलं आणि तिथून पुढे खरा छळाला सुरुवात झाली. भावांनो, झाले 15 दिवस उलटून गेले. पोटामध्ये अन्नाचा कण नाही, ओटावर पाण्याचा थेंब नाही. अनवाण्या पायांनी अंगावर असलेली विदूषकी पेहराव, उन्हामध्ये उन्हाळ्याची त्या ठिकाणी रणरणती ऊन, आणि या उष्णतेमध्ये माझा राजा जखडबंद वधस्तंभाला बांधलेला आहे. कुणासाठी?
का स्वीकार नाही केला माझ्या राजांनी त्या मसुद्याचा, त्या शर्तीचा? कारण अरे तो शिवपुत्र होता, तो जिजाऊचा नातू होता, शिवबाचा पुत्र होता, सईचा सूत होता, या सह्याद्रीचा चावा होता, या देवभूमीचा, या संत भूमीचा भूमिपुत्र होता. आणि तो या गिधाडाचा असलेले शर्ती संहिता स्वीकारणार कसा? एवढ्यावर हा क्रूर औरंग्या थांबला नाही. निघाला दुसरं फरमान. ज्या शंभूराजाने आपल्या शर्ती मान्य केल्या नाहीत त्या शंभू राजाच्या हातापायाची नख उपटल्या जावी फरमान निघालं. असलेले सैनिक आले, असलेले मल्ल आले. औरंग्याच्या आदेशावरनं मल्लाने माझ्या राजाला जगडबंद केलं. माझा राजा साखळदंडाच्या शृंखलेमध्ये बंदिस्त असताना सुद्धा या हैवानांनी परत मल्लाच्या मदतीनं माझा राजा जखडबंद केला. आणि सांडशीधार आले, नखामध्ये सांडशी बसवल्या आणि जशा हातापायात मोडलेला काटा चिमट्यानं उपटावा तसा माझ्या राजाच्या हातापायाची नख अशी कचत कचत उपटल्या गेली. आणि माझ्या राजाच्या हातापायाच्या नखातनं रक्ताचा स्राव होत होता. किती वेदना होत असतील, नखशिखांत वेदना होत होत्या. पण मुखातनं एकच शब्द येत होता, फक्त जगदंब, जगदंब आणि जगदंब. भावांनो, कुणासाठी हा त्रास? का केलाय माझ्या राजाने त्रास? हा त्रास का सहन करत होता? हा प्रश्न जर विचारला तर कुठलं तरी हृदयामध्ये एक विचार स्पर्श करून जातो. अरे माझा राजा स्वार्थी नव्हता, माझा राजा स्वतःसाठी झुंजत नव्हता. तो झुंजत होता इथल्या लेकी सुनांचं सौभाग्य अबाधित राहण्यासाठी, माता मावल्यांच्या कपाळावरचं कुंकू अबाधित राहण्यासाठी, देव आणि देवळातला देव सुखरूप ठेवण्यासाठी, देवळावरची कळस जिवंत ठेवण्यासाठी, घरापुढच्या तुळशी जिवंत ठेवण्यासाठी, वारकऱ्यांच्या गळ्यातली माळा आणि गळ्यातल्या टाळा, गळ्यातल्या विण्याची झणकार सतत तेवत ठेवण्यासाठी, या धर्मासाठी माझा राजा झुंजत होता. एवढ्यावर हा सैतान थांबला नाही. परत फरमान निघालं. कारण राजा का शर्ती मान्य करत नाही तर माझ्या शंभू राजाला ज्ञात होतं हा क्रूर औरंग्या साधा नाही आहे. कारण ज्या औरंग्याला वयाच्या 9व्या वर्षी माझ्या राजांनी आग्र्याच्या भेटीमध्ये जवळून अनुभवलेला आहे, हा क्रूर औरंगजेब कसा आहे त्याचा इतिहास साक्षीला आहे. ज्याने सत्तेसाठी स्वतःच्या बापाला विष देऊन स्वतःच्या बापाचा आत्मघात केला. अरे ज्याने स्वतःला सत्तेसाठी स्वतःचे सख्या भावांचा वध केला, ज्याने सत्तेसाठी स्वतःच्या पुत्रांचा सुद्धा वध करण्यास तो मागे धजला नाही, जो सत्तेसाठी स्वतःच्या मुलींना सुद्धा अविवाहित ठेवतो आहे, असा हा क्रूर औरंग्या जो बापाला मारायला मागे पुढे पाहत नाही, भावांना मारण्यासाठी मागे पुढे पाहत नाही, तो आपल्याला सोडणार का? नाही. माझ्या राजांनी त्याची फरमानं स्वीकारली नाही. राजाच्या शर्ती स्वीकार करत निघालं फरमान परत. राजाच्या अंगावरचा चमडा सोडण्यात यावा. अरे कसंही आले, कसं माझ्या राजाला त्या ठिकाणी जखडबंद केलेला आहे. मल्लांनी माझा राजा जखडबंद केलाय आणि राजाला त्या आता अंगावरचा चमडा काढायचा आहे म्हणून कसायांनी यावं आणि एखाद्या बोकडाच्या अंगावरचा सालपट काढावं, बोकडाला फाडावं. तसा माझा राजा फाडल्या जात होता, अंगावरची चमडी जात होती. आणि एवढ्या वरच तो सैतान थांबला नाही. माझ्या राजाच्या अंगावर आता चमडीला जराही लवलेच बाकी नव्हता. फक्त राजाच्या डोळे चमकत होते, अंग लालबुंद झालं होतं. जणू येवन रावण की सभा शंभू बंधो बजरंग. ज्याप्रमाणे रावणाच्या सभेमध्ये प्रभू रामचंद्राच्या दूताने म्हणजे हनुमंतरायाने समझोता करण्यासाठी रावणाच्या दरबारामध्ये बैठक मांडावी, त्याप्रमाणे या यवन म्हणजे या औरंग्याच्या सभेमध्ये माझा शंभू राजा आज बजरंगी झाला होता, हनुमंतराया झाला. कारण सेंदूर फासल्याच्या सेंदूर लावल्याच्या नंतर जसा माझ्या बजरंग बलीचा स्वरूप किती लावण्य स्वरूप दिसतंय, लालबुंद दिसतंय, त्याप्रमाणे माझा राजा लालबुंद झाला होता. कारण अंगावर चमडा नव्हता, रक्ताचे ओघळ वाहत होते आणि क्रूर असलेल्या या सैतानाने माझा राजा दिवसा ढवळ्या फाडला होता. आज जय भवानी, जय शिवराय, जय जिजाऊ, जय शिवराय, जय शंभूराजे म्हणायला सोपं वाटतं. अरे ज्याने या मातीसाठी, मातेसाठी, देवदेवळांसाठी
देवळावरच्या कळसांसाठी, गळ्यातल्या माळींसाठी, गळ्यातल्या टाळांसाठी, विण्याची झणकार ऐकण्यासाठी, या स्वराज्यासाठी शेवटच्या श्वासापर्यंत या हिमालयाचा असलेला हा सिंह, या सह्याद्रीचा छावा हिमालयासारखा खडा ठाकला होता. अंगावर रक्ताच्या चिळखंड्या उडत आहे, अंग लालगुंद झालंय, ऊन मी म्हणतंय, आणि या उन्हाचा कडक पहारा, त्यामध्ये माझा राजा अनवाण्या पायानं त्या खांबाला बांधलेला आहे. अंगावर चमडा नाही, रक्त वाहत आहे. तेवढ्यामध्ये किती फणफणत असेल, किती वेदना होत असेल, याचा कधी आपण विचार केला आहे? कुणासाठी करत होतात राजे आपण एवढं? हो, का करत होतात? हो, त्याला कारण आहे. जगद्गुरु तुकोबारायांचं एक प्रमाण आहे. जगद्गुरु तुकोबाराय सांगतात, एके बीजे केला नाश, मग भोगा आले कणीस. एका बीजाला नाश करावा लागतो, या मातीमध्ये गाडून घ्यावं लागतं, तेव्हा त्याला एक कणीस येतं, आणि मग त्या कणसाला हजारो दाणे येतात. म्हणून माझा राजा जेव्हा हे आपलं बलिदान देत होता, या मातीसाठी स्वतःचं शरीर समर्पित करत होता, देह समर्पित करत होता, कारण माझ्या राजाला ज्ञात होतं. एक कवी सांगतोय, तुमच्या बलिदानातून उठले लक्ष शूर सरदार, गवतालाही फुटले भाले घरोघरी अंगार. राजे, जेव्हा तुम्ही बलिदान दिलंय ना, तेव्हा या मातीमध्ये असलेल्या गवताच्या काडे सुद्धा भाल्याचं कार्य करत होत्या. घराघरामध्ये अंगार पेटला होता. या असलेल्या स्वराज्याच्या प्रत्येक व्यक्तीच्या डोळ्यामध्ये रक्त उतरलं होतं. माझ्या राजाचा बदला घ्यायचा आहे, जो छेड होतोय त्याचा बदला घ्यायचा आहे. ही ताकद कशात होती? तर माझ्या राजाच्या त्यागामध्ये होती, बलिदानामध्ये होती. एवढ्यावर सैतान थांबला नाही हो, त्यानं परत फरमान काढलं, राजाच्या अंगावर तिखटामिठाचं पाणी फेकल्या जावं. परत माझ्या राजाच्या अंगावर तिखटा मिठाचं पाणी फेकलं. पहिलं तर अंगावर चमडा राहिला नाही, अंगावरचं रक्त घळघळा वाहतंय, अंग फणफणत असेल. साधी बोटाला जर कधी ठोकर लागली, 8 दिवस आपण पाय धरून बसतो. अरे, ज्या राजाच्या पायाच्या नख उपटले, हाताची नख उपटली, अंगावरचा चमडा उपटलाय, त्या राजाला किती वेदना होत असतील. ना पोटामध्ये अन्नाचा कण आहे, ना कुठे ओठावर पाण्याचा थेंब आहे. ऊन कोणता आहे? फाल्गुन महिन्यातलं ऊन आहे, आणि एवढ्या उन्हामध्ये राजा या यातना सहन करतोय. अंगावर तिखटामिठाचं पाणी फेकलंय, किती नक्षकांत यातना झाले असतील, पण मुखातनं एकच शब्द होता, जगदंब जगदंब. आणि हाच जगदंब शब्द त्या औरंग्याला ऐकेन असा झाला, किंवा वाटेल असा झाला. आणि त्याच औरंगजेबाने परत फरमान काढलं, ज्या राजाची जिव्हा जगदंब जगदंब उच्चारते आहे, त्या राजाची जिव्हा, ज्या शंभूची जिव्हा उपटल्या जावी. भावांनो, सांडसेधारी आले. मल्लांनी राजा परत जखडबंद धरला हो. पूर्वीलाच पहिलाच तर साखळदंडाने बंदिस्त केलेला होता. परत मल्ल यावे, राजाला जखडबंद करावं, सांडसेधाऱ्यांनी यावं. सांडसी जिभेवरती धरण्यासाठी जेव्हा सांडशीधारी आले, तेव्हा सांडशीधारी घाबरत होते, पाय त्यांचे थरथरत होते, हात थरथरत होते. कारण पुढे बसलेलं महाकाय स्वरूप, त्यांना लालबुंद हा महाकाय पहाडी स्वरूप बघितल्याच्या नंतर ते डगमगले, घाबरले. जणू मृत्यू त्यांच्या समोर उभा होता. म्हणून तर म्हटल्या जातंय, मृत्यूलाही लाज वाटली. केवढा छळ, केवढा छळ. सांडसेधारी आले, जिव्हा सांडसीमध्ये जखडबंद केली आणि दिला घसाडा, आणि घेतली माझ्या राजाची जिव्हा उपटून. आणि उपटल्याच्या नंतर जेव्हा जिव्हा जमिनीवर पडली, अरे जणू काही ती जिव्हा जगदंब जगदंबाचा गजर करत होती, हर हर महादेवचा गजर करत होती. अरे जणू काही आबासाहेब आबासाहेब म्हणून हाक घालत होती. जणू काही हर हर महादेवाच्या गजरामध्ये, त्या नामावलीमध्ये ती जिव्हा लुब्ध झाली होती. आणि जिव्हा शांत झाली. आणि ज्याप्रमाणे भीमा भामा इंद्रायणी दुथड्या भरून व्हाव्या, महापुराने काठोकाठ भरून व्हाव्या, तसा माझ्या राजाच्या मुखातनं रक्ताचा पूर वाहत होता. अरे ज्या जिभेनं, ज्या मुखानं 7 सदक ग्रंथ असेल, बुधभूषण ग्रंथ असेल, ज्या जिभेनं आबासाहेब म्हणावं, ज्या जिभेनं आऊसाहेब म्हणावं, ज्या जिभेने जगदंब म्हणावं, ज्या जिभेनं रुदन करावं, ती जिभा आज नाहीशी झालेली होती.
एवढ्यावरही छळ थांबला नाही भावांनो. या औरंग्याने परत फरमान काढलं. ज्या राजाची जिव्हा उपटली, ज्या राजाच्या अंगावरचा चमडा काढला, तिखटा मिठाचं पाणी फेकलं, नखं उपटली, तरीही हा शरण यायला तयार नाही आहे. म्हणून आता फक्त आणि फक्त डोळे आग ओकत होते राजाचे, लालबुंद डोळे झाले होते. औरंग्याला ते डोळे आता नकोसे होते. म्हणून औरंग्याने परत फरमान काढलं, शंभू राजांचे डोळे फोडले जावे. डोळ्यामध्ये साधं छोटंसं कचरं केलं तर आपल्याला नखशिखांत वेदना होतात, डोळे पाणी स्रवू लागतात. आणि आता डोळे फोडायचे. पहिलाच तर अंगावर चमडा नाही आहे, पहिलंच तर अंगावर तिखटा मिठाचं पाणी फेकलंय, पहिले हाताबायाची बोटं नखं त्या ठिकाणी तो उपटलेली आहे. आणि आता परत फरमान निघालं, डोळे फोडण्यात यावी. सळई धाडे बोलवले गेले, मल्लांनी राजाला जखडबंद केलं, राजा वधस्तंभाला बांधलेला आहे. 30 दिवसाच्या वरती दिवस उलटून गेले, 35 दिवस होत आहेत. आणि तेवढ्यामध्ये परत आता सळईधारांनी आपल्या सळया लालबुंद केल्या. आणि लालबुंद केलेल्या सळया माझ्या राजाकडे वाटचाल करत होत्या. सळईदार मंद पावलाने चालत होते. राजाला बंदिस्त केलं आहे, जखडबंद केलेलं आहे, मल्लांनी राजा जखडबंद धरलेला आहे. आणि सळईदार जवळ आले. राजाचं वचन होतं, कारण कुणापुढे नतमस्तक होणार नाही. डोळ्याची पापणी सुद्धा लवत नव्हती आणि डोळे आग ओकत होते. आणि तेवढ्यामध्ये सळईधारांनी यावं, लालबुंद सळया माझ्या राजाच्या डोळ्यामध्ये गुस्साव्यात आणि चर्र दिसी डोळे फोडल्या जावे, नखशिखांत यातना व्हाव्यात. किती छळ, किती छळ, केवढा छळ. एवढ्यावर हा हैवान थांबला नाही. झाले आता 35, 36, 38 दिवस झाले. 2 दिवसावरती हिंदूंचा पवित्र सण गुढीपाडवा जवळ नजीक आला होता. आणि या नवीन वर्षाच्या पूर्वसंध्येला या औरंगजेब बादशाहाने परत फरमान काढलं. ज्या राजानं आज तागायत झाले 35, 36, 37 दिवस, 38 दिवस शरण येण्याचं येत किंचितही लक्षण दाखवलेलं नाही, त्या राजाचा आता शिरच्छेद करण्यात यावा. आणि फाल्गुन अमावस्येच्या दिवशी या क्रूर गिधाडानं, सैतानानं, राक्षसानं, दुष्ट दुराचारी औरंगजेबानं माझ्या राजाचा शिरच्छेद केला. हिंदवी दौलतीचं स्वप्न भंगलं. हिंदवी दौलतीला दृष्ट लागली. अरे ज्या राजाच्या चिमुकल्या पावलांची दूर दूर त्या किल्ले पुरंदरने ऐकलेली आहे, ज्या राजाच्या पदस्पर्शाने किल्ले पुरंदरला स्फुरण चढायचं, अरे ज्याच्या पायातील वाळा तोड्याचा झणकार द्या किल्ले पुरंदरने ऐकलेला आहे, ज्याच्या रडण्याचा पहिला आवाज त्या पुरंदरने ऐकलाय, तो पुरंदर धुमसू धुमसू रडत होता. अरे ज्या रायगडाने पहिला राजपुत्र म्हणून त्याचा मान बघितला होता, तो रायगड सुद्धा आज अधोमुख झाला होता. इथले नगारखाने बंद झाले, तोफांच्या बत्त्या त्या ठिकाणी बंद पडल्या, तोफांचा होणारा गर्जना सुद्धा मंदावल्या, तोफांचा आवाज मंदावला. आणि आता पूर्ण मावळ माती हे स्वराज्य शांत झालं होतं, भयभीत झालं होतं. कारण स्वराज्याचं धाकलं धनी काळाच्या पडद्याआड गेलंय. एवढ्यावर हा सैतान थांबला नाही. परत फरमान निघालं. फरमान काय? ज्या राजाचा शिरच्छेद झाला, ज्या राजाच्या अंगावरचा चमडा काढला, ज्याची डोळे फोडली, ज्याची नखं उपटली, तरी तो शरण आला नाही. मग परत त्या राजाचा मृत्यूच्या नंतरही छळ चालूच होता. त्या राजाच्या शरीराचे तुकडे तुकडे केल्या जावे. अरे एखाद्या कसायाने बोकडाचे तुकडे करावे, त्याप्रमाणे माझ्या राजाच्या शरीराचे तुकडे तुकडे केले. काय केले? जो कोणी आता दिल्लीच्या तख्ताला टक्कर देण्याचा प्रयत्न करेल, त्याची ही अवस्था संभाजी राजांसारखीच होईल. शरीराचे तुकडे केले. फरमान निघालं. ही तुकडे मुळा मुठा नदीच्या किनाऱ्यावर फेकल्या गेली. फरमान निघालं, जो कोणी तुकड्यांना स्पर्श करेल त्याची सुद्धा अशी अवस्था होईल, त्यालाही असं तोडल्या जाईल, त्याची असे डोळे फोडल्या जाईल, त्यालाही असं फाडल्या जाईल. आणि ते तुकडे फेकल्याच्या नंतर कुणालाही ज्ञात नव्हतं, पण एका धोबिनीनं धुणं धुण्यासाठी त्या किनाऱ्यावर जावं, बघावं तर मासाचे तुकडे लोंबलेले आहेत. म्हणून ती घाबरली, चाचरली, धुणं जाग्यावर सोडलं, गावाच्या दिशेने पळत सुटली. रस्त्यामध्ये मेंढपाळ चारत होता. मेंढपाळ दादापर्यंत गेली. अरे धनगर दादा काय विपरीत बघितलं या? अरे आज ज्या ठिकाणी बाया बापड्या धुणं धुत्या त्या जागेवर कुणाच्या तरी मासाचे तुकडे आणून फेकले. तेव्हा तो धनगर दादा सांगतोय, तो मेंढपाळ सांगतोय, गोदाई आता
गप्प राहा. अगं हे दुसरे तिसरे तुकडे कुणाचे नव्हते, अगं ते तुकडे कुणाचे आहेत तुला माहित आहे का? ज्या राजाने गोडकोट किल्ले 350 उभे केले, ज्या राजाने लेकी सुनांचं सौभाग्य जपण्याचा प्रयत्न केला, ज्या राजाने माता मावल्याच्या कपाळावरचं कुंकू राखण्याचं काम केलं, माता मावल्यांची आबरू वाचवण्याचं काम केलं, ज्या राजाने देवदेवळांचं संरक्षण दिलं, देवदेवळांची कळसं जपली, ज्या राजाने स्वराज्य उभं केलं, त्याच्या लेकराची ते तुकडे आहे, धाकल्या धन्याचे शंभू बाळाचे ते तुकडे आहे. आणि शंभू बाळाच्या शरीराचे तुकडे म्हटल्याच्या नंतर गोदाईच्या डोळ्यातनं पाणी वाहू लागलं. गोदाई गावामध्ये लगबग गेली. गावातल्या लोकांना एकत्र करून पाहत्या. गडी माणसं सुद्धा असती, ती गडी माणसं गप होती, कारण त्यांना ज्ञात होतं गावागावामध्ये चौकामध्ये दवंड्या पिटवलेल्या आहे की कोणीही शंभू राजाच्या तुकड्यांना स्पर्श करू नये, शरीराच्या मांसाच्या तुकड्याला स्पर्श करू नये, जो करेल त्याची अवस्था अशी केल्या जाईल. म्हणून स्वतःला गडी माणसं म्हणून घेणारी लोक आता घरामध्ये दडून बसलेली आहे. बाया बापड्यांनी एकत्र यावं, बाया बापड्यांनी रात्रीचा सहारा करावा, अंधाऱ्या रात्री यावं, अमावस्येची रात्र आहे, रात्रीला त्या किनाऱ्यावरती जावं, ती तुकडे गोळा करावी आणि ती तुकडे गोळा करून कशी तरी ती सुई दोऱ्यानं कशी तरी जोडून माझ्या राजाचा सांगाडा उभा करावा. आणि राजाचा अंत्यविधी अमावस्येच्या दिवशी होतो आहे. अरे ज्याच्या बापाने अमावस्येच्या दिवशी हजारो लढाया लढलाय, परंतु याच अमावस्येच्या दिवशी फाल्गुन अमावस्येच्या काळ रात्रीला या स्वराज्याचं देखणं स्वप्न ज्याच्या डोळ्यामध्ये उरामध्ये होतं, ते धाकल्या धन्याचं शरीराचे तुकडे तुकडे दहन करण्याची वेळही त्याच अमावस्येच्या रात्रीला आलेली आहे. गावच्या लोकांनी माझ्या राजाला दहन करण्यासाठी साधी शेतामध्ये जागा न द्यावी. अरे ज्याच्या बापाने स्वराज्य उभं केलंय त्याच्या लेकराला, अरे जो या हिंदवी दौलतीचा दुसरा छत्रपती आहे, त्या छत्रपती शंभू राजाच्या अंत्यविधीला कुणी शेतामध्ये जागा देऊ नये, ही शोकांतिका या मातीमध्ये घडलेली आहे. हा इतिहास साक्षीला आहे. परंतु काही महार लोकांनी यावं आणि महार लोकांनी आपल्या शेतामध्ये जागा द्यावी. आणि अंत्यविधी समयी भडागणी देण्यासाठी रक्ताचं नातं सुद्धा जवळ नव्हतं हो, पाणी पाजण्यासाठी रक्ताचं नातं सुद्धा जवळ नव्हतं हो. या महार लोकांनी माझ्या राजाला शेवटचं पाणी पाजलं. भावांनो, हा जो राजाचा छळ आहे, हा छळ किती दिवस झाला, हा छळ कसा झाला, राजांनी हा छळ किती सहन केला, का सहन केला, आणि आपलं कर्तव्य काय आहे. ज्यांनी हा छळ सहन केला कुणासाठी केला, तर आपल्यासाठी केला. का माझ्या राजाला रायगडवर असलेला छोटा शाहूबाळ दिसला नाही, येसूबाईची आठवण झाली नाही, भवानीची आठवण झाली नाही, रायगडची आठवण झाली नसल. संसार तर प्रत्येकाला आहे, माझ्या राजाला संसार नव्हता. अरे राजाला संसार होता, पण ज्ञानोबारायांच्या शब्दामध्ये सांगायचं झाल्यास अवघे विश्वाची माझे घर, पूर्ण विश्व माझं घर आहे. ही ब्रिदावली ज्याच्या रोमारोमामध्ये भिनलेली आहे. तुकोबरायांचे शब्द ज्याच्या रोमारोमामध्ये भिनलेले आहे. जीव देता रणी लाभ धुना उनी धुनी. आम्ही रोजही कमरा बांधणं कीर्तन केली, त्याही पल्याड जो रणांगणामध्ये या मातृभूमीसाठी देह समर्पित करतोय, त्याला कितीतरी त्या जन्माचा लाभ त्याला प्राप्त होतोय. हे तुकोबरायांचे शब्द आहे. दया तिचे नाव भूताचे पालन अनेक निर्दालन कंटकाचे. अरे निर्दालन करणं हे सुद्धा एक दयेचा भाग आहे. आणि हे निर्दालन करण्याचं कामच या राक्षसी लोकांचं, दुष्ट लोकांचं निर्दालन करण्याचं कामच या दोन्ही छत्रपतींनी केलेलं आहे. तोही एक दयेचाच भाग आहे. मग कमीत कमी ज्या राजाने 40 दिवस प्राणांत यातना हा छळ सहन केला, त्या राजाचं स्मरण म्हणून, एक आपली स्वामीनिष्ठा म्हणून, एक आपलं कर्तव्य म्हणून आपण त्या राजाला सतत स्मरणामध्ये का ठेवू नये बरं. यासाठी मावळा प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य या प्रतिष्ठानच्या माध्यमातून, कारण या प्रतिष्ठानचे तुम्ही सर्वच जण एक अविभाज्य घटक आहात. हे प्रतिष्ठान काही जनसंग्रहासाठी नाही, लोकांनी आपल्यावरती स्तुतीसुमनं उधळावी याच्यासाठी नाही. हे प्रतिष्ठान फक्त कार्य करतंय. ज्या छत्रपती संभाजीराजांना आजपर्यंत रंगेल म्हटलं गेलं, ज्या छत्रपती संभाजीराजांना आजपर्यंत व्यसनी म्हटलं गेलं, श्रीलंपट म्हटलं गेलं, फितूर म्हटलं गेलं,
त्या शंभू राजाचा इतिहास किती जाज्वल आणि उज्ज्वल आहे हे सांगण्यासाठी हे प्रतिष्ठान कार्य करत आहे. अरे करून जावे असेही काही दुनियेतून या जाताना, जगास साऱ्या गहीवर यावा निरोप शेवट देताना. असं काही कार्य करूया ज्याप्रमाणे माझ्या राजाचा इतिहास झाले 300-400 वर्षानंतरही आजही दिवसेंदिवस सूर्यासारखा तेजोमय होत चाललेला आहे. 10 वर्षापूर्वी जर बघितलं तर गावागावामध्ये छत्रपती शिवरायांची स्मारकं नव्हती. या 10 वर्षामध्ये आता गावगल्लीमध्ये चौकामध्ये राजाची स्मारकं दिसत आहेत. शंभू राजाची स्मारकं दिसायला लागलेली आहेत. म्हणजे यांचा इतिहास दिवसेंदिवस तेवत चाललेला आहे, कारण त्यांनी कार्यच तसं केलेलं आहे. या मातीसाठी ते झिजलेले आहे, माता मावल्यांसाठी देवळांसाठी ते झिजलेले आहे, धर्मासाठी ते झिजलेले आहे. म्हणून ज्याप्रमाणे आपण बलिदान मास पाळायचो 30 दिवसाचा, परंतु मृत्युंजय काल मावळा प्रतिष्ठानच्या संकल्पनेतनं हे पहिलंच वर्ष आहे मृत्युंजय कालाचं. मृत्युंजय काल का? ज्याने 40 दिवस मृत्यूवरती विजय मिळवलेला आहे. प्राणांत यातना देत असताना सुद्धा, प्राणांत यातना होत असताना सुद्धा जोपर्यंत शिरच्छेद होत नाही तोपर्यंत जिवंत राहिला, मृत्यूवरती विजय मिळवला. त्या शंभूराजे भोसले यांच्या छळाचे जे 40 दिवस आहे त्याला मावळा प्रतिष्ठाननं मृत्युंजय काल संबोधलेला आहे. 40 दिवस छळ झाला, मग आपण 40 दिवस का पाळू नये? कसे पाळायचे? 40 दिवस गोडधोड खायचं नाही, 40 दिवस पायामध्ये पादत्राण चढवायचं नाही, चप्पलबूट घालायचा नाही, मान सन्मान कुठे असेल तो स्वीकारायचा नाही, उपवास व्रत काहीतरी व्रतस्थ राहायचं. काहीतरी व्रत करा, काहीतरी व्रत करा ज्याने 40 दिवस आपल्यासाठी, अरे अन्नाचा कण घेतला नाही, शेवटच्या श्वासापर्यंत झुंजला तो गडी, आणि त्यांच्यासाठी त्यांच्या स्मरणार्थ आपण वर्षातून 40 दिवस एखादा व्रत नाही करू शकत. आज आपण जे सुखानं श्वास आणि घास घेतोय ना, ती फक्त या महापुरुषांचीच देण आहे. ती या संतांची, महंतांची, वीरांची, शूरांची, महापुरुषांची, समाजसुधारकांची, क्रांतिकारकांची, या भारतभूच्या शूरवीरांची ती देण आहे. इथल्या शेतकरी वर्गाची ती देण आहे, इथल्या कष्टकऱ्यांची ती देण आहे. मग या लोकांचं स्मरण आपण का करू नये? जे देशासाठी लढले ते अमर हुतात्मे झाले. अरे ते हुतात्मे होऊन गेले, पण त्यांचं स्मरण करणं हे आपलं कर्तव्य समजून मावळा प्रतिष्ठानच्या संकल्पनेतनं हा मृत्युंजय काल आपण पाळतोय. तरुणांना एक आग्रहाची विनंती आहे की आपण या मावळा प्रतिष्ठानचे एक अविभाज्य घटक आहात, आणि आपल्याला कुठंतरी समाजामध्ये शेवटच्या श्वासापर्यंत कुठंतरी चांगलं करून जायचं आहे. कारण मी बोलून गेलो, करून जावे असेही काही दुनियेतून या जाताना, जगास साऱ्या गहीवर यावा निरोप शेवट देताना. कमीत कमी स्मशानामध्ये शेवटचा निरोप देताना 4 लोकांनी तरी म्हणावं, कुठंतरी ही व्यक्ती चांगलं कार्य करत होती हो. बस शेवटचा दिस गोड व्हावा, या तुकोबारायांच्या संतांच्या विचाराला स्मरून आपण जगण्याचा प्रयत्न करूया. भावांनो, संसार प्रत्येकाला आहे. तरुणांना कळकळीची विनंती आहे. आज मुस्लिम बांधव बघा, दिवसातून 5 वेळेस नमाज अदा करतात. आमच्या तरुणांना दिवसातून सकाळ संध्याकाळ मंदिराकडं यायचं म्हटलं तर त्यांच्या हातापायाला गोळे चढतात. आपल्या तरुणांनी समजून घ्यावं, काळ किती संघर्षाचा आहे. मुस्लिम तरुणांचा जरा थोडासा, मी तर म्हणेन, आदर्श घ्या. ती पोरं दिवसातून 5 वेळेस नमाज अदा करतात, बापासोबत मस्जिदमध्ये जातात. तुमच्या जिल्ह्यामध्ये असलेल्या जाफराबाद तालुक्यामध्ये गतवर्षी मी तिथे एका आयशा उर्दू शाळेमध्ये 12वीचे पेपर असताना तिथं मी गार्डिंगला असायचो. तेव्हा अक्षरशः मुलगी कोणता मुलगा कोणता समजायला येत नव्हतं. कारण त्या मुली येत होत्या तर अंगावर काळं फडकं चढून येत होत्या. मुलंसुद्धा डोक्यामध्ये त्यांची गोल टोपी घालून येत होते. शाळेत त्यांची मुलं येतात तर डोक्यामध्ये गोल टोपी घालतात. आपल्या मुलांनाच काय, पण आपल्या थोर मोठ्या गड्यांना सुद्धा टोप्या घालायची लाज वाटते. आम्हाला गंध लावायची लाज वाटते. दगडामध्ये कुठे देव असतो का? हे शब्द आमच्या मुलांच्या तोंडून ऐकावे लागतात. अरे इतर लोकांनी नाव ठेवावं त्याच्यात दुःख नाही रे. अरे पण जे हिंदू धर्मामध्ये हिंदू म्हणून जन्माला आले, हिंदूंच्या घरामध्ये ज्यांनी जन्म घेतला, ते देवदेवतांच्या नावावर टीका टिप्पण्या करायला पुढे धजलेले आहेत. किती शोकांतिका आहे. घरामध्ये ज्ञानेश्वरी तुकोबारायांचे ग्रंथ असतात. दिवसातून एखादा तरी पान उलगडण्याचा प्रयत्न करा.
आज आमच्या आईवडिलांना लेकरांनी खूप शिकावं, कलेक्टर व्हावं, बॅरिस्टर व्हावं, निश्चित व्हावं, परंतु धर्माचं सुद्धा कार्य करावं ही शिकवण आज आम्ही मुलांना का देत नाही आहे? लेकरांना कीर्तनामध्ये का आणत नाही आहे? लेकरांना भजनामध्ये टाळ का देत नाही आहे? ही काळाची गरज आहे. अरे ज्या राजांनी देहू आळंदीच्या वाऱ्यांना पंढरपूरकडे जात असताना ह्या सुलतानी लोकांनी शह द्यावा, त्रास द्यावा, आणि राजाच्या कानावर जेव्हा खबर गेली देहू आळंदीच्या वारीला हे सुलतानी लोक त्रास देतात, तेव्हा माझ्या राजाने स्वतःच्या स्वराज्यातलं सैन्यबळ देहू आळंदीच्या वारकऱ्यांना संरक्षण म्हणून पुरवलं. स्वराज्यातून खजिना रिकामा केला आणि या वारकऱ्यांना दिला, कारण हा संस्कार आहे. आणि म्हणूनच मावळा प्रतिष्ठानच्या संकल्पनेतनं झाले आता 3 वर्ष, 3 वाऱ्या आपल्या पूर्ण झाल्यात. आपण सिंदखेड राजा ते किल्ले पुरंदर या 365 किलोमीटरवरती आपण उन्हाळ्यामध्ये 2 मे ते 14 मे या कालखंडामध्ये आपण पायीवारीचं नियोजन करतोय. कारण का करतोय? अरे ज्याने या महाराष्ट्रातील संत परंपरा जिवंत ठेवण्याचं काम केलं, वारकरी प्रथा जिवंत ठेवण्याचं काम केलं, वारी दिंडी पालखी जिवंत ठेवण्याचं काम केलं, त्या महापुरुषाच्या नावानं या स्वराज्यामध्ये आज आम्ही एखादी पालखी किंवा एखादी वारी का चालू करू नये? म्हणून मावळा प्रतिष्ठानच्या संकल्पनेतनं तुमच्या सर्वांच्या सहकार्यातनं आपण ही वारी चालू केलेली आहे. या वारीमध्ये येऊन बघा, अनेक तरुणांचे शब्द कानावर येतात, गुरुजी आला असतो हो, पण आमच्या जवळच्या पाहुण्याचं लग्न आहे. अरे छत्रपती शिवरायांचा इतिहास जरा वाचा, इतिहासाची पानं वाचल्याच्या नंतर अंगावर शहारे उभे राहतात. अरे जेव्हा छत्रपती शिवरायांचं पहिलं लग्न पार पडत होतं तेव्हा शहाजीराजे भोसले माझ्या राजाच्या लग्नाला हजर नव्हते. अरे ज्या राजाच्या पोराचं लग्न आहे तो शहाजी राजा युद्धाला होता आणि एकीकडे शिवबाराजेचं लग्न जिजाऊ आऊसाहेबांनी पूर्ण करून घेतलं होतं. बाप लग्नात नव्हता. छत्रपती शिवरायांच्या पहिल्या लग्नामध्ये बाप नव्हता. आणि आपण सांगतो पाहुण्यात लग्न आहे, जवळचं लग्न आहे. अरे जवळचं असेल अवश्य राहा, परंतु येऊन बघा, त्या वारीचा आनंद घ्या. जेव्हा वारीमध्ये आपण पाऊल टाकूया, 15 दिवस आपण छत्रपती शंभूराजांच्या सहवासामध्ये आहोत की काय हा मनाला भास होतोय. किल्ले पुरंदरची पायरी चढत असताना असं वाटतंय की याच पायरीवरून माझा राजा दुडदुड चाल करत चढला असेल. ती माती कपाळाला लावल्याच्या नंतर अंगावर रोमांच उभे राहतात. भावांनो, वारीचे साक्षीदार व्हा. मावळा प्रतिष्ठानच्या या 40 दिवसाचे भागीदार व्हा. 40 दिवस नाही आपण दुसऱ्या गावात जाऊ शकत, परंतु राजाचं 40 दिवस पूजन तरी करा. कमीत कमी दिवा लावा. ज्या चौकामध्ये आज आपण महाराजांची छत्रपतींची स्मारकं उभी केली, त्या स्मारकापुढे रोजचा तरी दिवा लावत चला. स्मारक उभं करायला सोपं आहे, पण स्मारकापुढे रोजचा दिवा लावणं कठीण आहे. प्रतापगडाच्या पायथ्याला जेव्हा माझ्या राजांनी अफजल खानाचा वध केला आणि त्याच अफजल खानाची कबर प्रतापगडाच्या पायथ्याला बांधली आणि 2 गावं बक्षीस दिली एका व्यक्तीला, कारण तू रोज रात्रीला या कबरीवर दिवा लावायचा आहे. अरे स्वराज्यावर जे संकट होतं अफजल खानाचं, ते संकट अफजल खानाच्या वधानंतर त्या अफजल खानाच्या कबरीवर दिवा लावण्याची तजवीज व्यवस्था छत्रपती शिवरायांनी केली. शत्रूच्या कबरीवरच्या दिव्याची व्यवस्था केली. त्या छत्रपती शिवरायांच्या स्मारकापुढे आपण साधा दिवा लावू नये? पाहावं गावागावामध्ये स्मारकं उभी आहेत. तुमच्या इथलं मला ज्ञात नाही आहे, परंतु मी या मताचा आहे, जसं पांडुरंगाच्या रावळामध्ये, हनुमंतरायाच्या रावळामध्ये आपण रोज नित्य नेमानं सकाळ संध्याकाळ दिवा लावतो, त्यांचं दर्शन घेतो. अरे ज्यानं देवळं सुखरूप ठेवले त्या देवाचं तरी आपण एकदा दर्शन घ्या, त्याला दिवा लावत चला. म्हणून हा मावळा प्रतिष्ठानचा संकल्प आहे. 40 दिवसाचा आपण ही पुष्प समर्पित करत असतो. आता उरले फक्त 12 दिवस. शेवटचा जो बलिदान दिन आहे तो बलिदान दिन गोळेगाव येथे यावर्षी संपन्न होणार आहे. गतवर्षी आपण बोराखिरी बावरा पाटलांच्या
इच्छेनुसार आपण त्यांच्या गावामध्ये गतवर्षी ठेवला होता आणि यावर्षी खूप मोठं आपलं स्वप्न होतं. आम्ही पाटलाकडे मनोजदादा जरांगे पाटील यांच्याकडे सुद्धा 2 दिवसापूर्वी गेलो होतो. परंतु पाटलांचे एक शब्द आहे, संकटकाळी मी तुमच्यासाठी रात्रीला कुठेही उभा आहे, पण कमीत कमी मला अशा कार्यक्रमामध्ये वेळ असेल तर बोलवत जा. माझ्याकडे आता 14 तारखेच्या नंतर एकही दिवस खाली नाही आहे, म्हणून आपल्याला पाटलांची तारीख नाही मिळाली. कारण ज्याने छत्रपती शिवरायानंतर परत एकदा आपला मराठा समाज एकत्र आणला आहे. मराठा म्हणजे जातीनं मराठा नव्हे, 18 पगड जाती धर्म स्वराज्यामधला प्रत्येक माणूस, प्रत्येक मावळा हा मराठा आहे. मग तो साळी असेल, तेली असेल, चांभार असेल, कुंभार असेल, माळी असेल, महार असेल, मुस्लिम असेल, राजाच्या स्वराज्यातील प्रत्येक व्यक्तीला मराठा म्हणून संबोधलं जातं. महाराष्ट्रातल्या प्रत्येक व्यक्तीला मराठा म्हणून संबोधलं जातं. आणि 18 पगड जातीला परत महाराजानंतर एकत्र आणण्याचं काम जर कोणी केले असेल तर ते संघर्ष योद्धा मनोजदादा जरांगे पाटलांनी केलं आहे. तो आदर्श घ्या. जरी पाटील आपल्याकडे नाही येऊ शकले, परंतु पाटलांनी सांगितलं, कमीत कमी मी मोबाईलवरून तुम्हाला संदेश तरी देऊ शकतो. आज आपल्या मुलांनी एकत्र होण्याची गरज आहे. निरनिराळ्या परीक्षेमध्ये उतरण्याची गरज आहे. पुढे चाललाय त्याला सपोर्ट, साथ देण्याची गरज आहे. त्याचे पाय खेचायचे नाही आहे, कारण आमचा इतिहास आहे. स्वराज्य गिळंकृत करण्यासाठी खरं कारणीभूत कोण असेल तर आपलेच पंध फितूर आहे. म्हणून भावांनो, सगळ्यांना कळकळीची मावळा प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्याची एक विनंती आहे, या महाराजांच्या उपक्रमामध्ये प्रत्येकाने सामील व्हावं. आपण आलात आजच्या 27व्या पुष्पाचे, म्हणजे महाराजांच्या चरणी जे समर्पित करायचे 27वं पुष्प, याचे साक्षीदार झालात. याबद्दल सर्वांचे मावळा प्रतिष्ठानच्या वतीनं